आमचे सर्व 9 खासदार एकत्र आहेत. पक्षफुटीच्या चर्चा संजय राऊतांनी फेटाळल्या. खासदारांनी इतर पक्षातील नेत्याला भेटण्यात चुकीचं काय? राऊतांचा सवाल. जायचं असेल तर जा असं ठाकरेंनी कधीही म्हटलं नाही. खासदार संजय राऊतांचा दावा. मातोश्रीचे दरवाजे नेत्यांसाठी कायम खुले असतात. राऊतांचं वक्तव्य. डिलिमिटेशन बिलासाठी भाजपला खासदारांची गरज म्हणून फोडाफोडी सुरू. काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांचा हल्लाबोल. अमरावती विधान परिषदेबाबत काँग्रेसचे काही केल्या ठरेना. आजच्या बैठकीतही वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय नाहीच. चंद्रपूर मनपातील काँग्रेसमधील वाद विकोपाला. धानोरकर गटाचे नगरसेवक आयुक्त कार्यालयात. राजेश अडूर यांच्या विरोधात 16 नगरसेवक एकवटले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीत भाकरी फिरवणार असल्याची चर्चा. पक्षातील रिक्त पदं भरण्याबाबत देवगिरीवरच्या बैठकीत चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडेंच्या नियुक्तीची शक्यता. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाची तारीख बदलली. कोर्ट आता 20 जूनला निकाल देणार. सर्व आरोपींना 20 जूनला हजर राहण्याचे आदेश. भोंदू अशोक खराची पत्नी कल्पनाचा जामीन अर्ज फेटाळला. औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला जामीन अर्ज. अटकपूर्व जामिनासाठी केला होता अर्ज. राज्यातील धरणांमध्ये 24.41% एवढाच पाणीसाठा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाण्याच्या कमी साठ्याबाबत चिंता व्यक्त. राज्यात काही जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट. मान्सून सर्व दूर पोहोचेपर्यंत पेरण्या नको. हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा 18 जूनला बंद राहणार. 20% पाणी कपात करण्याचा निर्णय.